शहरातली पोरगी करायला जाती एक आणि होऊन बसतंय भलतंच. नमस्कार मंडळी, माझं नाव पल्लवी. सुरुवात करते आजच्या व्हिडिओला. आज सकाळचं, दुपारचं आणि संध्याकाळचं तिन्ही टायमाचे शेड्यूल मी तुम्हाला दाखवले आहेत बरं का. सकाळी उठून मम्मी पप्पा काय करतात, दुपारी आपण काय केलं, ह्या सगळ्या गोष्टी तर तुम्ही कालच्या व्हिडिओत पाहिल्याच होत्या. पण रात्र कशी असते हे तुम्हाला दाखवायचं होतं मंडळी. बाहेरून येतानाच पप्पा खाऊ घेऊन आलेले होते, पण जेवणाला अजून टाइम होता. तोपर्यंत काय करायचं मंडळी. पप्पा म्हटले, ताई तोपर्यंत मला व्हिडिओ लावून दे ना आपलेच. पप्पाला पोरीचं कौतुक किती बघा बर का. एक व्हिडिओ ते कंटिन्यू 10 वेळा तरी पाहू शकतात. तेवढ्यात मम्मी म्हटली, चला आता पुरे झालं, जेवण तयार आहे, जेवण करून घेऊया. मंडळी तुम्ही सगळे पण या हा जेवायला. बाहेर अंगणात थंड हवेची झुळूक आणि परिवारासोबत एकत्र बसून जेवण्याचं सुख कितीही पैसे दिले तरीही तुम्ही विकत घेऊ शकत नाही. हे सुख तुम्हाला जास्त तर मिडल क्लास फॅमिली किंवा गरीब फॅमिलीमध्येच अनुभवायला मिळतं असं तरी मला वाटतं. कारण पैशाने हे सुख मिळवता येत नाही. ऐका ना, खूप पैसे आले की आपण खूप मोठं घर बांधतो नाही का. मग प्रत्येकाची खोली वेगळी असते, प्रत्येकाला पर्सनल स्पेस असतो. पण गरिबाच्या घरी मात्र एकच खोली असते आणि त्यातच सगळे चेहरे असतात. एकमेकांसमोर राहतो, एकमेकांच्या भावना समजतात. त्यामुळेच गरीब एकमेकांशी खूप अटॅच असतात. परिवारामध्ये जीव असतो, जिव्हाळा असतो. खरंच या सगळ्या गोष्टींचा श्रीमंतीमध्ये विचार केला जात असेल का. असं म्हणतात की गरिबी खूप वाईट आहे, पण मला तरी वाटतं गरिबी खूप काही शिकवते. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, गरिबीमध्ये ताटामध्ये भलेही अन्न कमी असेल, व्हरायटी कमी असेल, पण एक घास का होईना एकमेकांना सोडूनही खात नाहीयेत. बरं असो, गरिबीवर खूप भाषण देऊन झालं. जेवण झाल्या झाल्या मम्मी का झोपली तेही सांगते. बिचारी काम करून करून खूप दमलेली होती, म्हणून तिचे खूप पाय दुखत होते. पप्पाला म्हटलं, आज मम्मीला आपण काहीही करू द्यायचं नाही, आपण दोघंच सगळं काम करूयात. पण जमतंय कुठे आम्हाला. पल्लवी गडबड घोटाळा करते तर करते, आज पप्पाही गडबड करत होते. आम्ही दोघांनी याआधी कधीच मच्छरदाणी लावलेली नव्हती आणि हे काम मम्मी रोज करते, त्याच्यामुळे आम्हाला काही जमतच नव्हतं. तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.